नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी फक्त 15 मिनिटात तयार होणारी झटपट खूप चविष्ट रेसिपी घेऊन आली आहे। या रेसिपीसाठी कोणतीही भाजी लागत नाही, साहित्य अगदी घरात सहज उपलब्ध असते। अचानक भूक लागली, मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी वेगळं हवं असेल किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट काहीतरी बनवायचं असेल, तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। लहान असो किंवा मोठे सगळेच हे गुलगुले आवडीने खातात। बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ, गोड आणि स्वादिष्ट। चला तर मग वेळ न घालवता पाहूया झटपट गुलगुले कसे बनवायचे। अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी गूळ चिरून घेतला आहे व आता यामध्ये मी पाणी घालून ठेवून देणार आहे, जेणेकरून आपल्याला हा गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये असाच मी गूळ सोडून काही वेळ ठेवून देणार आहे, मग आपल्याला गुळाचं पाणी भेटते। एका पातेल्यामध्ये गव्हाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे, 2 चमचे बेसन पीठ, थोडेसे मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपल्या गुलगुल्याला छान असा स्वाद येईल। गोड पदार्थामध्ये थोडेसे मीठ घातले तर त्याची चव अजून वाढते। व इथे मी आता गुळाचे पाणी तयार करून ठेवलेले आहे, ते मी यामध्ये आता ऍड करून पूर्णपणे मिक्स करून घेत आहे। इथे तवा मी तापत ठेवला आहे व आता आपण हे पूर्ण बॅटर बनवून घेऊयात। इथे मी गुळाचे पाणी वापरले आहे, तरीही हे बॅटर बनवण्यासाठी मी दुसरे नॉर्मल वॉटर ही वापरत आहे। आपले हे असा गोल गोल फिरवतच हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या गाठी लम्प्स निघून जातील। गुलगुले बनवण्यासाठी आपले इथे पीठ तयार झाले आहे। ना खूप घट्ट ना खूप पातळ अशी सरसरीत कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता तवा गरम आहे, यावरती मी थोडेसे तेल स्प्रेड करून यामध्ये हे आपण तयार केलेले बॅटर स्प्रेड करायचं आहे। तव्यावर हे बॅटर ओतल्यानंतर स्पूनच्या साहाय्याने मी थोडंसं ह्याला स्प्रेड करणार आहे। व आता मी यावर झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण आता पलटवून घेऊयात। खूप छान असे पलटली जातात हे गुलगुले, खूप छान चवीला लागतात। इथे मी मागून पुढून छान असं खरपूस भाजून घेत आहे। थोड्याशा तेलाचा वापर करून मी भाजून घेत आहे। इथे मी सर्व गुलगुले बनवून घेत आहे। तर आपले गरमागरम स्वादिष्ट गुलगुले तयार आहेत।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्र, मैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा. अशा सोप्या, झटपट व चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.